मंजुरी येणे आवश्यक होतं आणि आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्या दिवशी स्वतः अश्विनी वैष्णव साहेब बोलले की येत्या काही महिन्यातच म्हणजे 3 ते 4 महिन्यात याच बजेटमध्ये या कामाला मान्यता मिळवून देईल। 7मधून 3 गाड्यांचं तर त्यांनी त्वरित माहिती घेतली आणि त्या 3 गाड्यांचा थांबा हा पुढच्या महिन्यापासून चालू होईल। कारण बुलेट ट्रेनसारखा एवढा मोठा प्रोजेक्ट ज्याला अंडरपास मिळला भरोडीचे ते शक्य नव्हतं। इथं बुलेट ट्रेनचं कारशेड बनतं, परंतु ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती मी माननीय मंत्री महोदयांना विस्तृतपणे सांगितली। दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचा जो विषय आहे, खास करून मी सगळ्या भूमिपुत्रांना एक आनंदाची बातमी देईन की माझी मंत्री महोदय नायडू साहेबांसोबत भेट झाली, बैठक झाली। खूप चांगला प्रतिसाद त्यांनी दिला आणि येत्या 2 आठवड्याच्या आत ते त्यांच्याकडून जो प्रस्ताव आहे तो कॅबिनेटकडे पाठवणार अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आणि खूप महत्त्वाचं आहे। कारण जोपर्यंत तो कॅबिनेटमध्ये जात नाही तोपर्यंत त्या प्रस्तावाला मान्यता मिळत नाही आणि म्हणून तो प्रस्ताव जर कॅबिनेटमध्ये गेला तर लवकरात लवकर तो विषय सुटेल आणि त्याच्याविषयी तेही खूप पॉझिटिव्हली आहेत। त्याच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि दोघांनीही सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं तो देखील विषय लवकरात लवकर सुटेल आणि एवढ्या वर्षाची जी भूमिपुत्रांची मागणी होती, जी प्रतीक्षा होती ती लवकरात लवकर संपेल आणि खरंच म्हणजे माननीय मंत्री महोदय नायडू साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, दोघांची मी या माध्यमातून आभार व्यक्त करतो। त्यावेळेस मंत्री महोदय अश्विनीजी वैष्णव साहेब यांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला। महाराष्ट्र शासनाबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशीही त्यांची चर्चा चालू असल्याचं त्यांनी सांगितलं आणि मी देखील मधल्या काळात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो होतो। त्यांनी देखील, कारण हा जो प्रोजेक्ट आहे मुरबाड रेल्वेचा, याचा खर्च हा महाराष्ट्र शासन अर्धा करणार आहे आणि अर्धा केंद्र सरकार करणार आहे आणि म्हणून दोघांचीही मंजुरी येणे आवश्यक होतं आणि आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्या दिवशी स्वतः अश्विनी वैष्णव साहेब बोलले की येत्या काही महिन्यातच म्हणजे 3 ते 4 महिन्यात याच बजेटमध्ये या कामाला मान्यता मिळवून देईल अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे। आणि खास करून दुसरे विषय जे होते की भिवंडी रेल्वे स्टेशनवरून अनेक बाहेरच्या गाड्या जातात, परंतु त्या भिवंडी स्टेशनवर थांबत नाही जंक्शन असताना, हा देखील विषय घेतला आणि त्या विषयाला देखील त्यांनी मान्यता दिली आणि मला वाटतं हा विषय पुढील महिन्यातच मार्गी लागेल। कारण त्याच्यातून काहीतरी 7 गाड्या आहेत, 7मधून 3 गाड्यांचं तर त्यांनी त्वरित माहिती घेतली आणि त्या 3 गाड्यांचा थांबा हा पुढच्या महिन्यापासून चालू होईल। बदलापूरचा विषय होता, जे 3 प्लॅटफॉर्म आहेत, 3 प्लॅटफॉर्मवर शौचालयाची सुविधा असायला हवी, पाणपोई असणे आवश्यक आहे, खिडकीचा विषय घेतला। त्या विषयाला देखील अनुसरून आता सध्या GMची जागा खाली आहे, कारण जे GM होते ते धर्मवीर मीना साहेब यांचं अपघाती निधन झालं। ती जागा खाली असल्यामुळे येत्या 10-15 दिवसात ती जागा भरली जाईल आणि ती जागा भरल्यानंतर स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलं का अधिवेशन संपल्यानंतर मुंबईला GM साहेबांसोबत मिटिंग होईल आणि सगळ्यात लोकसभा मतदारसंघातील जेही विषय असतील ते सगळे विषय हाताळले जातील आणि मार्गी लावले जातील। आणि खास करून या माध्यमातून मी आदरणीय मंत्री महोदयांचं आभार देखील व्यक्त केलं, कारण बुलेट ट्रेनसारखा एवढा मोठा प्रोजेक्ट ज्याला अंडरपास मिळणं भरोडीचे ते शक्य नव्हतं। जिथं बुलेट ट्रेनचं कारशेड बनतं आहे, परंतु ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती मी माननीय मंत्री महोदयांना विस्तृतपणे सांगितली, कारण सुरे असेल, भरोडी असेल, या गावात 4थीपर्यंत शाळा आहेत, 5वीला अंजूरला यायला लागतं आणि मेट्रो बुलेट ट्रेनच्या कारशेडमुळं हा साधारणतः 3.5-4 किलोमीटर अंतर वाढायचं आणि हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी देखील पॉझिटिव्हली घेऊन तशा सूचना दिल्या। MDने देखील तशा सूचना देऊन त्यांच्याकडून मान्यता मिळाली आहे आणि आता ही प्रोसिजर चालू आहे, ते देखील होईल। बऱ्याच गोष्टी, डोंगरालीचा एक अंडरपासचा विषय होता तो मंजूर आहे, परंतु चालू करण्यासाठी मान्यता नव्हती, ती देखील त्या दिवशी माझ्यासमोर माननीय मंत्री महोदयांनी सही केली। अशी विविध कामांबाबत सकारात्मक
सहकार्य हे मंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि येत्या काही महिन्यात ही कामं मार्गी लागतील. मुरबाड रेल्वेसाठी 1400 कोटींचा खर्च अतिरिक्त येणार होता, त्याबद्दल काय आश्वासन केलं? नाही, अतिरिक्त खर्च तुम्हाला सांगितलं, आता पूर्ण खर्च पकडूनच हा सगळा विषय चालू आहे आणि याच्यातून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे दोघे 50-50% खर्च करणार आहेत. सर, अनेक दिवसांपासून दीपा पाटलांचा